हॅलो. आपण आज एक छान खेळ खेळणार आहे ज्याचं नाव आहे आकारांचा शोध घेणे. तर तुम्ही इथे तुमच्या आजूबाजूला खोलीत नीट बघा आणि तुम्हाला इथे गोल गोल फिरणारी कुठली गोष्ट दिसते का? किंवा तुम्हाला एखाद्या बॉक्ससारखी किंवा खोक्यासारखं काही दिसतंय का? किंवा घसरगुंडीवरून खाली घरंगळत जाईल अशी कुठली तरी वस्तू दिसते का? तर तुम्ही कदाचित यातील अनेक गोष्टी आधी शोधल्या असतील. पण चला आपण या व्हिडिओमध्ये या सुंदर आकारांबद्दल थोडी गंमत जम्मत करूया. तर इथे बघा, आपल्याला इथे अनेक वस्तू दिसत आहेत आणि त्या वस्तू तुम्ही नीट बघा. या वस्तूंना गणितामध्ये त्रिमितीय आकार म्हणजे 3D आकार असं म्हणतात. त्रिमितीय म्हणजे काय? तर आपण अशा वस्तूंना आपल्या हातात पकडू शकतो किंवा गोल फिरवू शकतो किंवा वेगवेगळ्या बाजूंनी न्याहाळू शकतो. आणि हे आकार कागदावर काढलेल्या चित्रासारखे सपाट नसतात. त्यांना स्वतःची उंची असते, त्यांची रुंदी असते आणि त्यांची खोली असते. तर चला आपण या त्रिमितीय आकारांची ओळख करून घेऊया आणि सारख्या दिसणाऱ्या आकारांचे एक गट करूया. तर सगळ्यात पहिले आपण पहिल्या आकारापासून चालू करूया. या आकाराला म्हणतात गोल. तर गोल हे चारही बाजूंनी अगदी पूर्णपणे गोल असतात. जसं की आपल्याला माहिती आहे की संत्री किंवा खेळायच्या गोट्या किंवा चेंडू किंवा छान छान खायचा लाडू किंवा शाळेतला आपला पृथ्वीचा गोल. तर अशा अनेक गोष्टी या गोल असतात आणि या वस्तू सहजपणे घरंगळत खाली जाऊ शकतात आणि त्याला आपण गोल या गटामध्ये समाविष्ट करूया. आता याच्या पुढे हा आकार बघा. हा म्हणजे दंडगोल किंवा त्याला वृत्तचित्ती असं म्हणतात. आणि या चित्रामधल्या काही वस्तूंना आपण नीट बघितलं, जसं की मेणबत्ती किंवा आईचं लाटणं किंवा ज्यूसचा कॅन, पाण्याची बाटली किंवा जत्रेत वाजणारा ढोल. तर हे सगळे आकार आहेत ना, ते सुद्धा घरंगळत जाऊ शकतात. पण चेंडूसारखे ते सगळ्या दिशांनी घरंगळत जाऊ शकत नाहीत. ते फक्त त्यांच्या वळलेल्या पृष्ठभागावरूनच पुढे जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा कॅन किंवा बाटलीसारखा आकार बघाल तेव्हा तुम्हाला ही वृत्तचित्ती किंवा दंडगोल आठवला पाहिजे. मस्त. तर अशा प्रकारे आपण 2 आकार बघितले. चला आता पुढचा आकार बघूया. तो आहे घन म्हणजे क्यूब. आणि आपण जो खेळायचा रुबिक्स क्यूब असतो ज्याच्यामध्ये बघा वेगवेगळे रंग असतात, तो तशा प्रकारचा घन आहे. किंवा खेळल्यातला ठोकळा आहे किंवा गिफ्टचा बॉक्स असतो तो आहे. लुडो आपण जो खेळतो त्याच्यामध्ये टाकायचा जो फासा असतो तो, किंवा बर्फाचा खडा. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घन या गटामध्ये येतात. आणि हा आकार सगळ्या बाजूंनी अगदी सारखा दिसतो आणि एका सुंदर चौकोनी पेटीसारखा म्हणजे परफेक्ट बॉक्ससारखा वाटतो. त्यामुळे कोणतीही वस्तू जर सर्व बाजूंनी अगदी अशी सारखी परफेक्ट वाटली तर तो घन असू शकतो. आता आपण पुढचा आकार बघूया. तो आहे इष्टिका चित्ती आणि त्याला इंग्लिशमध्ये क्युबॉइड असं म्हणतात. तर या इष्टिका चित्तीच्या बाबतीत आपण रोजच्या बघण्यातल्या वस्तू बघूया. म्हणजे जसं की अभ्यासाचं पुस्तक किंवा खोडरबर किंवा घर बांधायची वीट किंवा प्रवासाची सूटकेस किंवा आपला खाण्याचा डबा. आणि हे आकार हे खोक्यासारखे दिसतात, पण ते घनासारखे चारही बाजूंनी सारख्या लांबीचे नसतात आणि ते थोडेसे लांबट असतात. त्यामुळे जी वस्तू खोक्यासारखी दिसते पण चारही बाजूंनी सारख्या लांबीची नसते, तिला आपण काय म्हणतो? तिला इष्टिका चित्ती असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण शेवटचा आकार बघूया आणि या आकाराला म्हणतात शंकू. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कोन. आणि आपल्या आवडीचा आईस्क्रीम कोन हा सगळ्यात पहिले तुम्हाला आठवला असेल, बरोबर. तर हा कोन हा शंकू या आकाराचा असतो. त्यानंतर वाढदिवसाची टोपी किंवा जादूगाराची टोपी किंवा रस्त्यावर ठेवलेला ट्रॅफिकचा कोन. तर अशा अनेक वस्तू ह्या आकारांनी कोन या आकाराच्या असतात आणि त्याचा खालचा जो तळ असतो तो गोल असतो आणि वरच्या बाजूला एक टोकदार अणकुचीदार असा भाग असतो. त्यामुळे हे वरचे टोक म्हणजे शंकू ओळखायची ही सगळ्यात मोठी खूण आहे. मस्त. तर आपण अशा प्रकारे अनेक आकार इथे बघितले आणि इथे आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. तो म्हणजे की इथे आपल्याला अनेक आकार दिसलेले आहेत आणि त्यांचे आपल्याला गट बनवायचे आहेत. चला
तर आपण हा खेळ खेळायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आपण आधी घेऊया इष्टिका चित्ती आणि इथे असणाऱ्या सगळ्या इष्टिका चित्तींवर आपल्याला बरोबर अशी खूण करायची. तर इथे आठवा इष्टिका चित्ती म्हणजे काय, तर इष्टिका चित्ती म्हणजे लांबट खोक्यासारखा आकार. तर इथे मला दुधाचं पाकिट दिसतंय जे इष्टिका चित्तीसारखं आहे, किंवा आपण त्याला दुधाचा बॉक्स असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर अजून काय आहे का, इथे ज्यूसचा बॉक्ससुद्धा दिसतोय, तो सुद्धा इष्टिका चित्तीच्या आकाराचा आहे. आता इथे ह्याच्या पुढे तर मला कुठली गोष्ट दिसत नाही आहे, म्हणून आपण घन मोजायला सुरुवात करूया आणि घनापुढे आपण चांदणीची खूण करूया. तर घन म्हणजे काय, तर आपण बघितलं की चारही बाजूंनी सारखा असणारा परफेक्ट बॉक्स, म्हणजे इथे आपल्याला हा फासा दिसतोय, हो इथे आपल्याला हा गिफ्ट बॉक्ससुद्धा दिसतोय. तर याच्यावर सुद्धा आपण अशी चांदणीची खूण करूया. तर परफेक्ट आपल्याला इथे हे घन मिळालेले आहेत. छान. आता आपण पुढचा आकार बघूया, तो म्हणजे दंडगोल. आता तुम्ही आठवा बरं की दंडगोल म्हणजे काय. तर दंडगोल म्हणजे असा गोल गरगरीत नळीसारखा आकार जो एका बाजूने घरंगळू शकतो. आणि इथे बघा ज्यूसचा कॅन तुम्हाला दिसतोय, तर तो दंडगोल हा आकार आहे. आणि आपण दंडगोलाच्या आकाराच्या इथे असा स्माइली काढूया. त्यानंतर इथला बिस्किटचा गोल डबा हा सुद्धा दंडगोल आहे, कारण तो जमिनीवर घरंगळू शकतो. आणि त्याच्या खालच्या आणि वरच्या पृष्ठभागाला बघा, तिथे 2 सपाट पृष्ठभागसुद्धा आहेत. आणि इथे सुद्धा आपण स्माइली काढून बघूया. त्यानंतर ही मेणबत्तीसुद्धा दंडगोल आहे आणि इथे सुद्धा आपण स्माइली काढूया. छान. त्यानंतर आपण इथे शंकू आकार बघूया. तर शंकू आकारांच्या वस्तूंवर आपण हार्ट म्हणजेच अशा प्रकारे हृदयाचा आकार काढूया. आणि इथे आपली वाढदिवसाची टोपी, जिचे वरचे टोक बघा अणुकुचीदार आहे आणि म्हणून तो शंकू आहे. त्यानंतर हा शेजारचा पॉपकॉर्नचा कोन हा सुद्धा शंकूच आहे, याच्यावर सुद्धा आपण हार्टची खूण करूया. छान. आता आपल्याला शोधायचा आहे गोल आणि आपण सगळ्या गोल आकारांभोवती वर्तुळ काढूया. तर हा जो टेबल लॅम्प आहे जो आपल्याला अशा प्रकारे दिसतोय, तो सुद्धा चारही बाजूंनी पूर्ण गोल आहे आणि तो सगळ्या दिशांनी फिरू शकतो, म्हणून तो गोल आहे. आणि हा खेळायचा बॉलसुद्धा गोल आहे, त्याच्यामुळे आपण याच्या भोवती वर्तुळ काढूया. छान. तर आपण इथे अशा प्रकारे अनेक वस्तूंचं वर्गीकरण केलं, त्यांचे गट बनवले आणि त्रिमितीय आकार म्हणजे 3D आकार आपण इथे ओळखायला शिकलो.